श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। मुखी नाम नाही तया मुक्ति कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची। पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनातून आपण नेमकं काय घ्यावं, त्या चिंतनातून आपण कशा प्रकारचा आनंद आपण घ्यावा। कारण आनंदाच्या लहरी, आनंदाचं चिंतन आणि आनंदाची वृत्ती, या आनंदाच्या वृत्तीला सतत जागं ठेवण्यासाठी काय करावं, त्याच्यासाठी नामस्मरण करावं, त्याच्यासाठी चिंतन करावं। इथे समर्थांनी छान सुंदर उपदेश केला या श्लोकातून। ते असं म्हणाले की मुखी नाम नाही तया मुक्ती कैची। मुक्तीसाठी आमच्या खूप छान असे प्रयत्न चाललेले असतात। मुक्ती म्हणजे नेमकं काय हो? मुक्ती म्हणजे चित्तवृत्तीतून आणि त्या चित्तवृत्तीतून निर्माण होणाऱ्या संकल्पातून बाहेर पडणं म्हणजे मुक्ती। मुक्ती अशी कुठून बाहेरून आणायची आहे का? मुक्ती मिळवायची आहे का? मुक्ती कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला मिळेल असं काही आहे का? असं काही नाहीये। आता असा समज आहे की असा लोकरूढी पण आपल्याला पाहायला मिळते की ते म्हणाले काशीला मरण आलं की मुक्ती मिळते। आता काशीला मरण आल्यानंतर मुक्ती मिळते हे खरं आहे, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं असेल, हे अन्य ठिकाणी सांगितलेलं असेल, आपलाही विश्वास आहे आणि असावाही। विश्वास असू नये असं नाही, पण तिथे गेल्यानंतर मुक्ती मिळते म्हणजे नेमकं काय होतं? तर तिथे गेल्यानंतर मुक्ती मिळते याचा अर्थ मला माझ्या संपूर्ण व्यावहारिक प्रापंचिक भौतिक विषयांचं चिंतन माझं तिथे गेल्यानंतर संपून जातं आणि ते जावं तरच मला मुक्ती मिळेल। नाहीतर मुक्तीसाठी काही मंडळी अशी पण आहेत की चला आता ह्यांची शेवटची वेळ आली आहे ना, यांना मुक्ती द्यायची आहे ना, यांना काशीला घेऊन जाऊ, अशी मुक्ती मिळत नसते। याला मुक्ती म्हणत नाहीत। मुक्ती ही अंतःकरणापासून निर्माण झालेली वृत्ती आहे आणि त्या वृत्तीनं तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे। मग काशी क्षेत्रापुरतं ते मर्यादित असेल का आणि असावं का? मी ज्या ठिकाणी आहे, मी ज्या घरामध्ये आहे, मी ज्या वास्तूमध्ये आहे, मी जिथे आहे तिथे माझ्या समोर भगवंत आहे। तिथे माझी ती वाराणसी आहे, तिथे माझी ती काशी आहे, तिथे माझी ती गंगा आहे। अशा प्रकारानं हे केव्हा घडतं माहितीये का? हे संतांच्या सहवासामध्ये घडतं। संतांच्या सांगण्यातून हा बोध आपल्याला मिळत असतो, असा समर्थ मनाला उपदेश करता आहेत। पहा संतांचं अस्तित्व कसं असतं। भक्त पुंडलिक अशाच प्रकारची एक यात्रा करत आहेत आणि संतांच्या सहवासासाठी अनेक जीव असे तळमळत असतात बरं का आजूबाजूला, की केव्हा इथे एकदा संत येतील, सत्पुरुष येतील आणि त्यांचा आम्हाला काही क्षण तरी सहवास मिळेल आणि आमच्या जीवनाचा संपूर्ण उद्धार होऊन जाईल रे मना। तू सुद्धा अशा विचारातून संतांच्या सहवासामध्ये राहा। आता प्रत्यक्ष संत मिळतील, मिळावेत, पण मिळाले नाही तर काय करावं? अनेकांचा असा प्रश्न असतो की आम्हाला असे सजीव आणि बोलणारे उपदेश करणारे सद्गुरू नाही मिळाले, आम्हाला असा उपदेश नाही मिळाला, आम्हाला असे अनुग्रह देणारे गुरु मिळाले नाहीत, आम्ही नेमकं काय करावं? तर अशा वेळेला त्यांनी जे ग्रंथ निर्माण केलेले आहेत, ग्रंथांतून जी विचारांची शिदोरी त्यांनी आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे, ते विचार हेच त्यांचं खऱ्या अर्थानं
शाश्वत स्वरूपाचं त्यांचं ते स्वरूपच असतं, ते संतांचं स्वरूप आहे. भक्त पुंडलिक यात्रा करता आहेत आणि यात्रा करत 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 गंगेच्या किनाऱ्यावरती आले आणि गंगेच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर छान नामस्मरण चाललंय, ध्यान चाललेलं आहे, भगवंताचं अनुसंधान चाललेलं आहे. त्या भक्त पुंडलिक केवढे मोठे भक्त आहेत. पुंडलिकाची पायरी आपण पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यांदा त्या पायरीचं दर्शन घेतो आणि मग विठ्ठलाकडे जातो. मुक्ताबाई म्हणतात ना की त्या पुंडलिकाची पायरीला नमस्कार करून मग आपण आतमध्ये जात असतो की नाही. तसं भक्ताचं अस्तित्व हे काही काळ असं निश्चितपणे म्हणा असं वाटतं की ते देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण देवाचं देवपण एकदाच अनुभवायला मिळतं, पण भक्ताचं भक्तपण हे अखंडपणानं भक्त म्हणून आपल्याला आनंदानं भोगायला मिळत असतं, उपभोगायला मिळत असतं, त्याचा आनंद घेता येत असतो. म्हणून भक्त व्हावं, फक्त भक्त व्हावं याच्यातच खरा आनंद असतो. असे पुंडलिक यात्रा करता आहेत, गंगेच्या किनाऱ्यावरती वास्तव्य आहे. आणि काय घडलं की त्यांचं वास्तव्य असताना त्या वास्तव्यामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये 3 मुली आल्या. आणि त्या मुली आश्रमामध्ये आल्यानंतर सगळे पाहतायत कोण आहेत काय, पण आता संतांच्या आश्रयाला, संतांच्या आशीर्वादाला कोणी येऊ शकतो, कशाही पद्धतीने येऊ शकतो. आले असतील, कोणीतरी भक्त असतील, दर्शन घ्यायचं असेल. त्या 3 मुली इतक्या विद्रूप होत्या, इतकं त्यांचं स्वरूप असं काहीतरी वेगळं होतं, काळ्या कुट्ट होत्या. आणि असं विद्रूप स्वरूप असणाऱ्या त्या 3 मुली महाराजांच्या म्हणजे भक्त पुंडलिकांच्या आश्रमामध्ये गेल्या. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी 1 दिवस तिथं वास्तव्य केलं. 1 दिवस त्या आश्रमामध्ये राहिल्या भक्त पुंडलिकांच्या. आणि जातानाही त्यांना मंडळींनी पाहिलं होतं, पण विचारण्याचं काही कारण नाही, कुणी भक्त म्हणून येऊ शकतो म्हणून. आल्या, त्यांनी वास्तव्य केलं. येताना त्या इतक्या विद्रूप होत्या आणि जाताना त्यांचं स्वरूप इतकं लखलखायमान झालेलं होतं, इतक्या तेजस्वी दिसत होत्या, इतक्या सुंदर त्यांचं संपूर्ण त्यांची कायाच पालटलेली होती. हा काय प्रकार आहे म्हणून त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्या 3ही ज्या मुली होत्या ना, त्या 3ही मुली फक्त मुलींच्या रूपामध्ये आल्या होत्या, पण त्या होत्या गंगा, यमुना आणि सरस्वती. त्या 3ही नद्यांच्या रूपामध्ये त्या मुली आलेल्या होत्या आणि भक्त पुंडलिकांच्या आश्रमामध्ये वास्तव्य केलेलं होतं. त्यांना जेव्हा विचारलं की काल येताना तुमची ही अवस्था होती, काल येताना तुम्ही अशा होता आणि आता जाताना तुमची इतकी छान अशी सुंदर अशी लखलखायमान अशा प्रकारची काया झाली, याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे. तेव्हा त्या 3ही मुलींनी त्या गंगा, यमुना आणि सरस्वतीने जे उत्तर दिलं ना, ते उत्तर आपलं ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं सांगितलं की ते म्हणाले, अहो संतांच्या सहवासामध्ये आम्ही जेव्हा इथे आलो, काय सांगावं म्हणाले आपल्याला, की आमच्याकडे जे भक्त येतात ना, म्हणजे त्या नदीमध्ये, गंगेमध्ये, यमुनेमध्ये, सरस्वतीमध्ये त्यांची सगळी पापं धुण्यासाठी तिथे येतात म्हणाले. आणि त्यांची पापं, त्यांचे दोष, त्यांचे जे सगळे विकल्प आणि त्या दोषांच्यामुळे आमची अशी अवस्था होऊन जाते. पण आम्हाला 1 रात्रीचा आणि 1 दिवसाचा संत संग आमची संपूर्ण काया बदलवून टाकत असतो, आमचं जीवन बदलवून टाकत असतो. म्हणून संतांचा सहवास हा त्याच्यासाठी आहे. आणि संत केव्हा निर्माण होतात तर अशा प्रकारच्या अहंतेतून बाहेर पडलेले, नामस्मरणाचं चिंतन करणारे. आणि त्याच्यासाठी समर्थाने सांगितलं की त्याच्यासाठी तुला ही मुक्तीची मी साधनं दिलेली आहेत, आणि जर हे केलं नाहीस तर पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. त्या दैन्यवाण्या अंताला तुला सामोरं जायचं आहे, त्या मृत्यूला तुला सामोरं जायचं आहे. म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा. अशा प्रकारचा समर्थांचा समर्थ विचार या श्लोकाच्या माध्यमातून आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.